आजकाल कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल की माझ्या हातात पैसा टिकत नाही, पैसा येतो पण तो वाऱ्यासारखा निघून जातो. यासाठी अनेकदा ते आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमीच अनावश्यक ठिकाणीच खर्च होतात असे नाही, परंतु पैसा हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने तो खर्च होतो. त्यात अनेकदा आरोग्याच्या तक्रारी असतील, घरातील छोटी मोठी खरेदी असतील, कुणाची जुनी देणीघेणी असेल, काहीही निमित्त होते आणि पैसा अगदी वाऱ्यासारखा उडून जातो. आपण एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनस्ताप होणे साहजिकच आहे. यावर वास्तुशास्त्र आपल्याला काही तोडगे सांगते, ते आपण आज बघणार आहोत. सगळ्यात पहिला उपाय आहे, पैसा एका जागी ठेवू नका. हा उपाय ऐकता क्षणी तुम्हाला आपली आई किंवा आजी आठवली असेल, जी कधीही एका जागी पैसे ठेवत नसत. कधी तांदळाच्या डब्यात, कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात, कधी माळ्यावर, अशी वेगवेगळी ठिकाणे त्यांची ठरलेली असायची. याचे कारण हेच की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐनवेळी गरज पडल्यास लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे उपयोगी पडतात. वास्तुशास्त्र देखील आपल्याला हेच सुचवते. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे घरात सुरक्षित पैसा कोणत्या दिशेला ठेवायचा. तर वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेशी देवतांचा संबंध असतो. या दिशांना देवतांचा वास असतो असे म्हटले जाते. अशा स्थितीत तिजोरी जर पूर्व दिशेला असेल तर ते अतिशय शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या उत्तर दिशेला देखील तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण राहते. आता घरातील दक्षिण दिशेला पैसे साठवू नये किंवा तिजोरी ठेवू नये असे म्हटले जाते. वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवल्याने धनाची हानी तर होतेच, शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होण्याचे चिन्ह असतात. यासाठी तिजोरी कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. असे केल्याने पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो असे म्हटले जाते. पैशाचा हा दुरुपयोग टाळण्यासाठीच वेळीच सावध व्हा आणि बिनखर्चिक पर्याय वापरून पैशाची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. पुढचा उपाय म्हणजे रविवारी सूर्यदेवांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात किंवा वास्तुशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा असे म्हटले आहे. सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्ती जीवनात खूप प्रगती करू शकते आणि सदैव निरोगी राहण्याचे बळ मिळते. कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते आणि जर दुसरीकडे सूर्य अशक्त किंवा पीडित असेल तर व्यक्ती नेहमी आजारी राहते आणि नेहमीच आर्थिक संकटे येतात. रविवारी काही विशेष कामं केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यामध्ये सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करून ओम सूर्याय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्रांचा उच्चार केल्यास सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात व सुखसंपत्तीचा आशीर्वाद देतात. याचबरोबर रविवारी तुपाचा दिवा लावणे देखील फलदायी ठरते. घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावल्याने असे म्हटले जाते की सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा.